हॅलो सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज कलर खेळायचा होता त्यामुळे युग जरा लवकरच उठला की त्याची पिचकारी घेतली आणि सगळीकडे पाणी मारायला सुरुवात केली। मग त्याच्या फ्रेंड्ससोबत खाली सोसायटीमध्ये होळी खेळून आला आणि येताना एका छोट्याशा प्लास्टिकच्या बॅगमध्ये तिथलं कलरचं पाणीही घेऊन आला। खाली जाऊन एवढा कलर खेळून आला तरीसुद्धा त्याचं मन अजून भरलेलं नव्हतं। अजून ही पिचकारी घेऊन इकडे तिकडे पिचकारीने पाणी मारणं चालूच होतं। आपलेसुद्धा असंच असतं ना, जितकाही कलर खेळणार तेवढा कमीच पडतो, अजूनही कलर खेळावासाच वाटतो। बाळ छोटं असल्यामुळे यावर्षी मी काही कलर खेळणार नव्हते, पण बाकीचे कसे कलर खेळतायत, सोसायटीमध्ये नेमकं सेलिब्रेशन कसं करतात हे मला पाहायचं होतं। त्यासाठी मी युगला घेऊन खाली आले, म्हणजे युग माझ्यासोबत जबरदस्ती आला, मी काही त्याला खाली आणलं नाही। कारण त्याने कलर खेळून त्याचं मन काही भरलं नव्हतं, त्याच्यामुळे तो सुद्धा माझ्यासोबत आला होता। तर इथे बरेच वेगवेगळे स्टॉलसुद्धा लागले होते, जेणेकरून कलर खेळून झालं की भूक लागली की त्या स्टॉलवर येऊन खाऊ शकतो। तर तिथे आईस्क्रीम, पाणीपुरी आणि पावभाजीचं सुद्धा स्टॉल लागलेलं होतं। सगळेजण मग कलर खेळून झालं की या स्टॉलवर यायचे। तसाच युगही आला, त्याने माझ्याकडे आईस्क्रीमसाठी हट्ट केला। मग त्याची आईस्क्रीम खायची इच्छा पूर्ण केली, कारण कितीही नको म्हटलं तरीही तो थोडीच ऐकणार होता। तो आईस्क्रीम घेतल्याशिवाय मला सुट्टी देणार नाही हे मला माहिती होतं। त्याला तिथेच उभा केला आणि मी थोडीशी पुढे गेले। नेमकं कसं काय सेलिब्रेशन चालू आहे, कसे लोक एन्जॉय करतायत हे मी आज लांबूनच बघणार होते, कारण मी काही कलर खेळणार नव्हते। तर सगळेजण कलर खेळून एकदम मनसोक्त आनंद घेत होते। नंतर मी आणि युग लगेचच घरी जाण्यासाठी निघालो, कारण आमचं बाळ कधी उठेल काही सांगता येत नाही। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।